आंबोलीक, अरे आंबोलीक भरपूर पर्यटक येतात बाहेरनं, त्यामुळे धबधबे सगळे चांगले करून ठेवल्यानी आहेत. त्याच्यावर पूल बांधल्यानी सगळं केल्यानी. पण हिरण्यकेशी हा एक तीर्थक्षेत्र असता आणि तिथेही भरपूर लोक जातात, भरपूर गर्दी असता आणि पूर्ण तो चढाव लागता एवढं, आणि रस्त्याची परिस्थिती एवढी खराब असता की उतरताना म्हणा गाडी किंवा चढवताना म्हणा एवढं हालत जातं की मध्येच गाडी बंद पडणार, काय होणार, किंवा समोरून जर एखादी 4 व्हीलर येईलीच तर त्याला साईड देऊन आपण बाजूक पण खंय रावक शकलो नाही, अशी परिस्थिती असा. आणि खरंच या खूप धोक्याचा असा, कारण ह्यो रस्तो बघा कसो हा तो. ही परिस्थिती या इथनं पूर्ण ह्यो उतार लागता आणि इथून रस्तो तर खूपच खराब झालेलो असा, म्हणजे रस्तो नाही जा जवळपास. गाडी चढवताना तर खूपच हालत बेकार होता. हे बघा, उतरताना जर समोरनं 4 व्हीलर इलीस तर त्याका साईड देऊक पण अजिबात जागो नाही असा. तर बाकी ठिकाणी जसा धबधब्यांवर आणि लक्ष दिलेलं असा, तसंच जरा ह्या रस्त्यावर दिलं तर खूप बरा होईल, कारण ह्या तीर्थक्षेत्र असल्यामुळे भरपूर पर्यटक असतात. हे बघा काय हालत असा, रस्तो रवाकच नाही, मध्ये जर डांबरीकरण जर असं रवला, बाकी पूर्ण ह्यो रस्तो असो आणि ह्यो उतार एवढं असं की ब्रेक लावून गाडी चालवणं. वर येताना पण गाडी पटकन बंद होता, कारण थांबून थांबून जायचं असतं, कारण समोर गाडी असतं. बघा समोरनं जर गाडी इली तर तिका साईड देऊ काही जागा नाही, अशी परिस्थिती होता. तेव्हा जरा याच्यावर लक्ष देणं गरजेचं असतं.